Happy morning. Good morning to all. Okay, so we are talking about power skills, the fuel for rich career. आणि जर तिथं फ्युअल पाहिजे असेल, जर पॉवर पाहिजे असेल, तर क्राऊडमध्येही थोडी पॉवर नक्कीच दिसली पाहिजे. सो वन्स अगेन रिक्वेस्ट टू ऑल, हॅपी मॉर्निंग. ओके, फर्स्ट थिंग, लाईफमध्ये रिच झालं पाहिजे, सक्सेस मिळालं पाहिजे. खरं तर ह्या डिझायर्सना लहानपणापासूनच आईबाबांनी डोक्यात टाकलेले असतात. मला महाराष्ट्रातलं कल्चर तर चांगलं माहिती आहे. लहानपणीच शाळेत नाही गेलं ना तर गुरं राखायला जावं लागेल. म्हणजे शाळेत जायचं कशासाठी, तर काहीतरी मोठं व्हायला. मोठं व्हायचं आहे ना, पैसा पाहिजे ना, कार पाहिजे ना, बंगला पाहिजे ना. सो समवेअर वी आर डुईंग ऑल करिअर की मला रिच व्हायचं आहे. सो टुडेज टॉपिक इज व्हॉट इज रिक्वायर्ड टू बी रिच. त्यातला सगळ्यात पहिला फॅक्टर आहे खरं तर नॉलेज. अ की फॅक्टर नॉलेज. खरं तर लाईफ असू देत नाहीतर करिअर. साधं सॉरी टू गिव्ह सम एक्झाम्पल्स इन माय स्टाईल, बट कमोड कसं वापरायचं आहे ह्याचं जर नॉलेज नसेल तर माणसाला तिथे गेल्यावर प्रॉब्लेम येतो. दुधाबरोबर मला मीठ नाही खाल्लं पाहिजे हे नॉलेज नसेल तर लाईफ प्रॉब्लेममध्ये येणार. तसंच करिअरमध्ये मी कुठलं करिअर करायचं आहे, मला काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत, वेअर द वर्ल्ड इज चेंजिंग, काय बदल येत आहेत एक्झॅक्टली ह्या जगात, ह्या सगळ्याचं नॉलेज नाही घेतलं, वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये नॉलेज नाही घेत गेलो मी, तर मला करिअरमध्येही प्रॉब्लेम येणार आहेत. अँड दॅट्स वाय टुडे आय एम रिअली थँकफुल फॉर TV9 की तुम्ही हे नॉलेजचं एक सेशन आणलेलं आहे इथे, की ज्या नॉलेजमधून खोत सरांची टीम, प्रवीण सरांची टीम, की ज्या नॉलेजमुळं मुलांना वेगवेगळे मार्ग कळणार आहेत. हा सेशन फक्त एवढ्यांपुरताच नाही तर TV वरती, यूट्यूबवरती जी हजारो लोक बोलणार आहेत त्यांच्यासमोर तुम्ही जे छान स्पीकर्स आणलेले आहेत. सो आय वुड लव टू थँक यू द टीम ऑफ TV9 फॉर दॅट. सो लेट्स गो अहेड. द फर्स्ट की पॉईंट फॉर द रिच करिअर इज नॉलेज. खूप चेंजेस येत आहेत. म्हणजे साधी गोष्ट, आता बॅक ऑफ द स्टेज जेव्हा मी TV9च्या काही टीमबरोबर डिस्कस करत होतो, एव्हरीवेअर आय गो टू कॉलेजेस, आय गो विथ पॅरेंट्स, आणि प्रश्न चालू असतात, सर AI येत आहे, कुठलं करिअर AIच्या काळात चांगलं असेल, काय गोष्टी बदलतील, खरंच इंजिनिअरिंगला डिमांड राहणार आहे का, उद्या CA जरी केलं तरी खरंच पॉसिबल आहे का की CA करिअर करू शकेल का, AI आणि कॉम्प्युटर्स त्याचं करिअर मानणार आहेत. आम्हालाही रोज अपडेट राहावं लागतं आहे. म्हणून या अपडेशनच्या काळात ॲट एव्हरी स्टेज ऑफ करिअर, ॲट एव्हरी स्टेज ऑफ लाईफ, द फर्स्ट पॉवर स्किल वी नीड इज नॉलेज. हो, अगदी करिअरच्या स्टार्टला जरी असलं तरी आणि करिअर चालू झाल्यावर पण. आज जेव्हा मी निलया एज्युकेशनमध्ये बरीच सक्सेस झालेली मुलं पण बघतो, बाहेरच्या कॉलेजेसमध्ये पण बरीच मुलं जी करोडोंच्या जॉबला आहेत आज, त्यांच्यामध्ये एक मेजर फरक मला जाणवतो. सर, शिक्षण कधीच थांबलेलं नाही आहे. इवन दो वी हॅव टेकन सम डिग्रीज, इवन दो वी हॅव टेकन सम स्किल्स इनिशियली टू गेट अ जॉब, पुन्हा जॉबला लागल्यावर आम्ही शिक्षणाला थांबलो नाही. रोज काहीतरी नॉलेज पुस्तकामधून घेतोय, वेगवेगळ्या आर्टिकल्समधून घेतोय, चांगल्या स्पीकर्सला आम्ही इंटरनेटवरती ऐकतोय आणि त्या सगळ्यातून येणारं नॉलेज जेव्हा अप्लाय करतोय, प्लस भरपूर डिग्रीज ओव्हर द पिरियड ॲक्वायर करत जातोय. आज इंटरनॅशनल एज्युकेशनमध्ये जर पाहिलं ना तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 5-7 वर्षाचा जॉब झाला की MBA किंवा मास्टर्स करायची पद्धत आहे. सो दॅट वी शुड कीप ऑन लर्निंग अँड वी शुड कीप ऑन गेटिंग द नॉलेज फ्रॉम ऑल द सोर्सेस. आणि जो हे आयुष्यभर करत राहतो, ती जी थर्स्ट असते, तोच लाईफमध्ये इतरांपेक्षा वेगळा राहतोय, तोच लाईफमध्ये इतरांपेक्षा काहीतरी मस्त करू शकतोय. सो दिस इज द फर्स्ट पॉवर फ्युअल फॉर युअर सक्सेस. ज्या ज्या क्षेत्रातून शक्य आहे, मी मुलांना इथे जी कोणी किंवा ऑनलाईन ऐकत असतील त्या सगळ्यांना अपील करीन, टेक नॉलेज. आज खूप जनजी आहात तुम्ही खरं तर, आणि ह्या जनजीची सगळ्यात मोठी ट्रेट आहे की त्यांना भरपूर टूल्स अवेलेबल आहेत, टेक्नॉलॉजिकल टूल्स, आणि दॅट इज द स्पेशालिटी ऑफ जनजी. आणि त्या टेक्नॉलॉजी टूल्सचा जर प्रॉपर वापर केला, अरे किती आम्हाला पुस्तकं वाचावी लागायची आमच्या काळात फक्त, आणि पुस्तकात जे वाचायला 60 तास, 80 तास, 100 तास लागायचे,
2 तासाचं एक सेशन किंवा समरी ऐकली तुम्ही, वेगवेगळ्या ऑडिबल सारख्या ॲप्स आहेत, इंटरनेटवरती गेला तर बरेच छोटे छोटे यूट्यूबचे चॅनल आहेत की जे 2-2 तासाचे पॉडकास्ट घेतात, ज्यांच्या आयुष्याचा सगळा सार, कित्येक वर्षाचे अनुभव 2-2 तासात, 1-1 तासाच्या पॉडकास्टमध्ये ते तुमच्यासमोर मांडले जातात. सक दॅट. ज्याच्यामध्ये ती डिझायर थर्स्ट असते ना, की मी नॉलेज घेईन आणि त्या नॉलेजचा यूज करून मी बेटर बनेल, खरा तो जंजी आहे. त्या टूल्सचा वापर जर चुकीच्या पद्धतीनं केला जंजीनं, तर ती जंजी चुकीच्याच मार्गाला जाणार आहे. पण त्यांच्याकडे जे इक्विपमेंट्स आहेत, जे टेक्नॉलॉजिकल टूल्स आहेत, त्या टेक्नॉलॉजिकल टूल्सचा वापर त्यांनी स्वतःच्या ग्रोथसाठी केला तर लाईफ विल बी व्हेरी डिफरंट. आणि म्हणून खरं तर इम्पॉर्टंट येतोय ह्या नॉलेजबरोबर दुसऱ्या गोष्टीला, ते म्हणजे स्किल्स. IBMचं एक न्यू कोलार म्हणून एक सेगमेंट चालू झालं आहे की ज्याच्यामध्ये विदाउट डिग्री स्किल्स लोकांना ते अक्वायर करतायत आणि प्रमोट करतायत. सर्च ऑन इंटरनेट, यू विल फाइंड इट. टीम कुकचं ओपिनियन होतं की वी नेवर रिक्वायर्ड एनी डिग्रीज, बट वी आर सर्चिंग फॉर स्किल्स इन पीपल सो दॅट दे कॅन वर्क इन आवर कंपनीज. आणि इलॉन मस्कचंही तुम्ही एवढ्यातच एक वाक्य ऐकलं असेल की डिग्री नसल्यात तरी चालतील आम्हाला, वी वॉन्ट पीपल विथ स्किल. सो ह्या फ्युचरमध्ये जी डिमांड आली आहे ना प्रचंड प्रमाणात, ती आली आहे स्किलला, रिक्वायरमेंट आहे. मग सर आम्ही खरं तर डिग्री घेऊ नको का? नाही, ऑब्व्हियसली डिग्री पाहिजे. डिग्रीज वर्क ॲज अ पासपोर्ट फॉर यू, दे वर्क ॲज अ एंट्री पॉईंट फॉर यू इन टू एनी कंपनी. पण नुसत्या डिग्री असून चालणार नाही आहेत, त्या डिग्रीबरोबर असायला हवेत ते भरपूर प्रमाणात स्किल. सो व्हाय स्किल्स, कशासाठी स्किल्स घेतले पाहिजेत? सो विल हॅव सम लाईट ऑन दोज सम पॉवर स्किल्स पुढच्या 1-2 मिनटात. पण त्याकडे जाताना ना, ह्या जंजीबरोबर बोलताना त्यांना कायम वाटत असतं, मी मगाशी म्हटलं जंजीची एक ट्रेट आहे, दे हॅव इंटेलेक्च्युअल टूल्स विथ दॅम, दे हॅव टेक्नॉलॉजी टूल्स विथ दॅम. आणि त्यांची दुसरी ट्रेट आहे जंजी, की दे आर लुकिंग फॉर अ बॅलन्स ऑफ लाईफ अलॉंग विथ वर्क. त्यांना दोन्हीचा बॅलन्स पाहिजे. त्यांना नुसतंच वर्क नाही करायचं आहे, लाईफचा बॅलन्स करायचा आहे. पण बऱ्याच जंजीबरोबर जेव्हा मी गप्पा मारतो ना, तेव्हा ही मुलं एक प्रश्न विचारतात, ह्यातली काही मुलं, सर क्यों जरूरी है वर्क करना? लाइफ अगर अच्छे से चालू है तो क्यों ये स्किल्स लेते बैठो, क्यों सबके पीछे भागो? चालू आहे की हो सर लाईफ, पळायचंच आहे, मरायचं आहे, त्याच्यापेक्षा सुखाने आम्हाला आयुष्य जगू देत ना. सो फर्स्ट ऑफ ऑल, जंजी इज अबाउट बॅलन्सिंग बोथ थिंग्स. इट्स नॉट ओनली अबाउट लिव्हिंग लाईफ अँड फॉरगेटिंग सक्सेस. आणि सेकंड थिंग मी कृष्णाच्या भाषेत सांगेल. ज्यावेळी महाभारताच्या युद्धात अर्जुनाने कृष्णाला विचारलं होतं की अच्युता, तू जर सांगतोयस की आयुष्य छान जगण्याचा एक मार्ग मेडिटेशन आहे, शांत बसणं आहे, तर मी हे युद्ध का करू अर्जुन? कृष्णा, कशासाठी मी काही लोकांना मारू? कशासाठी धनुर्विद्या? मी पण जातो आणि जंगलात जाऊन कुठेतरी मस्त मेडिटेशन करत बसतो ना. आणि त्याच्यावरती कृष्ण अर्जुनाला म्हटला, नाही, प्रत्येकाचा एक स्वभाव असतो, त्या स्वभावानुसार त्याला निर्माण केलेलं असतं. एका साधूचा स्वभाव आहे की त्याला मेडिटेशन करण्यात आनंद मिळेल, पण अर्जुना, तू एक धनुर्धर म्हणून जन्माला आलायस, तुला काही कॅपॅबिलिटी दिलेल्यात. जर तू त्या कॅपॅबिलिटींचा वापर नाही केला, तू जर जंगलात जाऊन मेडिटेशन करत बसलास, तर थोड्या दिवसात तू तिथेही वैतागून तलवार काढशील आणि झाडं कापायला लागशील. कारण तुझ्यात ज्या कॅपॅबिलिटी आहेत, ज्या एनर्जी आहेत तुझ्यामध्ये, त्या एनर्जी बाहेर आल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून ह्या जंजीला पण मी स्पेसिफिकली सांगू शकतो की खरंच अरे, तुमच्यात प्रचंड एनर्जी आहेत, प्रचंड कॅपॅबिलिटी आहेत. ए टू झेड पास होत तुम्ही जंजी, द लास्ट जनरेशन, की ज्याला सपोज टू बी हॅव्हिंग ऑल द नॉलेज मच बेटर दॅन ऑल जनरेशन्स प्रिव्हियस XY ऑल जनरेशन्सपेक्षा. एवढं नॉलेज, एवढे टूल्स, इतकी रिसेंट, एका बटनावरती जगातली कुठलीही माहिती, एका बटनावरती कुठल्याही शिक्षकाला सांगितलं माझ्यासाठी शिकवायला AI वरती आहे, तर तो येतो. आणि जर एवढे सगळे टूल्स अवेलेबल आहेत, तर मी एकच म्हणेल की जगातल्या इतर कुठल्याही माणसापेक्षा तुम्ही सगळ्यात जास्त सक्सेस झालं पाहिजे. का झालं पाहिजे सक्सेस, असा प्रश्न बऱ्याचदा विचारतात. त्याचं उत्तर मी तुम्हालाच विचारेन इथं काही जणांना.
रस्त्यावरती जर बैलगाडी 10 किंवा 15च्या स्पीडनी कुणी चालवतंय म्हटलं तर काय वाटेल आपल्याला? काय सर 10-15चा स्पीड असतो बैलगाडीचा, दॅट इज ओके. बर जर रस्त्यावरती एखाद्याला एक मोटरसायकल दिली 10,000 सीसीची आणि तो जर ती मोटरसायकल 10 आणि 15च्या स्पीडनी चालवतोय, एक मस्त जाड टायर आहेत, मस्त हाय पॉवरची आहे आणि त्याला हायवेवरती सोडून दिले, सगळा रिकामा आहे हायवे आणि तो 10 ते 15च्या स्पीडनी चालवतोय, सगळे हसायला लागतील. काय रे एवढी भारी गाडी दिली तुला आणि तू काय करतोय तर 10 आणि 15च्या स्पीडनी चालवतोय. सो सेम थिंग. का हसू येतं माहिती आहे? का हसतील लोक? कारण कॅपॅसिटी जास्त आहे. बैलगाडी 10 ते 15नी चालवली तर प्रॉब्लेम नाही येणार, पण ज्याची कॅपॅसिटी जास्त आहे, पीपल एक्सपेक्ट की तिनं फास्ट जायला पाहिजे. तसंच आय विल से टू दिस जनजी, तुमची कॅपॅबिलिटी खूप जास्त आहे, तुम्हाला मिळालेले टूल्स प्रचंड प्रमाणात आहेत, तुम्हाला मिळणारा सपोर्ट, इथं मिळणारं वेगवेगळं एज्युकेशन, आज रोबोटिक्सपासून सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला मिळत आहेत, तर त्याचा यूज करून तुम्ही खरं तर खूप मोठ्या प्रमाणात सक्सेस झाला पाहिजे आणि स्वतः त्या आतल्या त्या एनर्जीज, त्या कॅपॅबिलिटीज, कारण त्या सक्सेसच ना माणसाला समाधान देतं आणि कुठेतरी एक प्रूव्ह करतं की येस आय लिव्ड माय लाईफ इन अ गुड वे. सो म्हणून तो सक्सेस मिळण्यासाठी पहिली गोष्ट प्रत्येकाने झटलंच पाहिजे आणि त्या सक्सेससाठी आजचा मंत्र आहे तो म्हणजे द पॉवर स्किल्स, ज्याला आपण म्हणूयात स्मार्ट स्किल्स. सो आय विल कम डाऊन टू सम स्किल्स, स्मार्ट स्किल्स म्हणतो आम्ही ह्याला, की हे स्मार्ट स्किल्स जर ॲक्वायर केले ना तर एव्हरीबडी लाईफमध्ये ग्रेट होतो. लाईफमध्ये सर हो, करिअर हा लाईफचा एक भाग. करिअरच फक्त जगून नाही चालणार, लाईफ आणि करिअर दोन्हीचा बॅलन्स केला पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळे स्किल्स शिकावे लागतात. सो वी गिव्ह देम अ नेम ॲज अ स्मार्ट स्किल्स. काय हे स्मार्ट स्किल्स आणि कुणी ॲक्वायर केले पाहिजेत? नुसतं इंजिनियर होऊन नाही चालणार, त्या इंजिनियरला प्रॅक्टिकल स्किल्स असले पाहिजेत. रिअल लाईफमधलं वर्क कसं करायचं, कम्युनिकेशन कसं करायचं, 4 लोकांमध्ये प्रभाव कसा टाकायचा. म्हणजे नव्या काळात तो नुसतं इंजिनियर नाही, तो स्मार्ट इंजिनियर झाला पाहिजे. नव्या काळात तो नुसता MBA नाही, तो स्मार्ट MBA झाला पाहिजे. तर कुठले हे स्मार्ट स्किल? सो आता सेकंड पार्टमध्ये मी स्मार्ट स्किल्सचं डिस्कशन करतो आणि त्याच्यानंतरच्या पार्टमध्ये आय विल जस्ट डिस्कस अबाउट AI. कारण बऱ्याच जणांचे क्वेश्चन असतात आणि माझ्या सेशननंतर दुसरं सेशन आय थिंक सर AIच्या बाबतीत आहे. सो एक छोटासा पॉईंट, आय एम नॉट अ व्हेरी मच एक्सपर्ट इन टू AI, पण काही अँगल मी नक्कीच AIची पुट करू शकतो की ज्यातनं तुम्हाला रिअलाईज होईल की पुढचे सेशन्स पण अटेंड करणं कसं महत्त्वाचं आहे आणि त्या सेशन्समधून मला तुम्हाला काय घ्यायचं आहे हे पण तुम्हाला ॲनालायसिस होईल. सो फर्स्ट वी विल लुक अबाउट स्मार्ट स्किल्स नेसेसरी फॉर रिच करिअर. ह्या स्मार्टमधला यस स्टँड्स फॉर स्किल्स रिक्वायर्ड इन रिअल वर्क अँड रिअल लाईफ, ज्याला आपण प्रॅक्टिकल स्किल्स म्हणतो किंवा व्यवहार ज्ञान म्हणतो. म्हणजे काय म्हणायचं आहे सर नक्की? कशाला म्हटलं जातं प्रॅक्टिकल स्किल्स? काय हा प्रकार? फॉर एक्झाम्पल, तुम्हाला स्विमिंगचं पुस्तक आणून दिले, 10-20 पुस्तकं आणून दिली की बाबा रे स्विमिंगची सुरुवात कुणी केली, कुठल्या स्ट्रोकचं काय महत्त्व असतं, कशाचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत, डिसॲडव्हान्टेजेस आहेत, तुम्ही त्या पुस्तकांचे रट्टे मारले भरपूर आणि शेवटी तुम्हाला उचलून जर पाण्यात फेकून दिला, पोहता येईल का रे? येईल पोहता? नाही, शक्य नाही. मग पोहण्यासाठी काय करावं लागतं? ॲक्च्युअल पोहण्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते आणि ती प्रॅक्टिस झाली की हळूहळू एक दिवस पोहायला येतं. अगदी थोडक्यात दुसरं एक एक्झाम्पल द्यायचं म्हणजे पोळी कशी करायची? बाबा पीठ टाकायचं, पाणी टाकायचं, तेल मीठ टाकायचं, मळायचं, गोल बनायची, तव्यावर शेकायची, पोळी रेडी झाली. नॉलेज आलं, एक्झाममध्ये मार्क विचारले की 5 मार्काचा प्रश्न, पोळी कशी करायची, तो छान उत्तर देईल. पण आता रिअल पोळी करायला लावा, पॉसिबल होईल लगेच? नाही, त्याला काय लागेल? प्रॅक्टिस. दीज आर कॉल्ड ॲज प्रॅक्टिकल स्किल्स. नॉलेज ज्यावेळी रिअल लाईफमध्ये कसं वापरायचं हे कळायला लागतं, त्याला प्रॅक्टिकल स्किल्स म्हणतात. म्हणून स्किल्स शिकायची पद्धत खूप वेगळी असते. आपल्याकडं मेजॉरिटी एज्युकेशन हे नॉलेज बेस्ड आहे. बघा ना, 10वी 12वी अगदी ग्रॅज्युएट्सपर्यंत प्रश्न असेच विचारले जातात. मशिनरीची डेफिनेशन सांगा, मॅनेजमेंटची डेफिनेशन ह्या व्यक्तीने नक्की कशी केली ते सांगा.
अरे त्यानं कुठे रिअल लाईफमध्ये मला काही काम करता येणार आहे. ओके ठीक आहे, नॉलेज पण इम्पॉर्टंट आहे, पण त्या नॉलेजचा रिअल वापर करायला स्किल लागतात. फरक कसा पडतो बघा. कित्येक मुलं आहेत, आत्ता इथं बरेच जण आहात, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. हाऊ मेनी ऑफ यू आर कॉन्फिडंट इन इंग्लिश कम्युनिकेशन? जस्ट रेज युअर हँड. मला 5-6 जणांचे हात वरती दिसत आहेत की कॉन्फिडन्स आहे. बघा बरं, बालवाडीपासून किंवा फर्स्टपासून सगळ्यांच्या लाईफमध्ये इंग्लिश आलंय, सगळ्यांच्या बुक्समध्ये इंग्लिश होतं, सगळ्यांनी एक्झाम्स काहीतरी ॲटलिस्ट इंग्लिशचा पेपर तरी इंग्लिशमध्ये दिला असेल. जे इंग्लिश मिडियम होते त्यांनी तर सगळेच पेपर इंग्लिशमध्ये दिले असतील, पण तरीही अजून कॉन्फिडन्स नाही आला आहे. कारण 99% 90%ही काही जणांना मार्क असतील, पण तरीही त्यांना अजून इंग्लिशमध्ये कॉन्फिडन्स नाही आला आहे. कारण मार्क तर चांगले मिळाले, कारण नॉलेज होतं, पण इंग्लिश बोलायला काय लागेल? प्रॅक्टिस लागते. ह्यातल्या 60%च्या काय 50%च्या काय शाळा न शिकलेल्या माणसाला जरी मी उचलून उद्या युरोपमध्ये टाकला आणि कुणीही तुझ्याशी मराठी हिंदीत बोलणार नाही म्हणून सोडलं तिथं महिनाभर, तर तो इंग्लिश बोलायला लागेल? ऑब्व्हियसली. जगातली एक अवघड भाषा मराठी आपण अशीच शिकलोय. स्किल्स म्हणतात ह्याला. प्रॅक्टिस प्रॅक्टिस करून जे मिळतात ते स्किल्स. म्हणून स्किल्स मधला पहिला एस दॅट स्टँड्स फॉर यू शुड टेक स्किल्स. सर मला इंग्लिशमध्ये 90 मार्क आहेत. कॅन यू टॉक इन इंग्लिश? कॅन यू कम ऑन द स्टेज आणि इथं प्रभावी भाषण देऊ शकतोयस का? तर तुला इंग्लिश येत आहे खऱ्या अर्थाने. तर ते स्किल दिसले पाहिजेत. मार्कशीट मार्क्स दाखवतं, नॉलेज दाखवतं आणि स्किल्स समोर दिसतात. तर असे स्किल्स आले पाहिजेत जे समोर दिसत आहेत. ज्यावेळी तुम्हाला तुमचा एम्प्लॉयर एम्प्लॉय करेल किंवा ज्यावेळी तुम्ही स्वतःच्या बिझनेसमध्ये जाल, पुढच्याला दिसलं पाहिजे काय स्मार्ट आहे हा माणूस, काय नॉलेज आहे ह्या माणसाकडं, काय कामं फास्ट करतोय. त्या बॉसला पण ज्यावेळी दिसेल ना, त्यावेळी तो त्याला मोठ्या इन्क्रीमेंट देईल. डिग्रीच्या बेसिसवरती नाहीत मिळणार ह्या, त्या मिळतील स्किलच्या बेसिसवरती. म्हणून त्या पॉवर स्किल्समधलं सगळ्यात पहिलं गरजेचं आहे यस फॉर स्किल्स रिक्वायर्ड इन रिअल वर्क अँड रिअल लाईफ. सो तुम्ही जेही डिग्री घ्या डिग्र्या गरजेच्यात. दे आर द पासपोर्ट काइंड ऑफ थिंग फॉर यू. पण त्या डिग्री बरोबर प्रॅक्टिकल स्किल्स अक्वायर करा. इंजिनिअरिंगमध्ये जाताय ना, तर रोबोट्स कळाले पाहिजेत, कशा पद्धतीनं रोबोट्स बनवले जातात. आज चायना किती पुढे गेलंय रोबोट टेक्नॉलॉजीमध्ये. AI टेक्नॉलॉजी कळाली पाहिजे, इन्व्हेन्शन्स कसे केले जातात हे सगळं कळालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी डिग्री बरोबर काही ना काही साईड बाय साईड कोर्सेस तुम्ही केले पाहिजेत किंवा जॉबमध्ये काम केलं पाहिजे, जिथे तुम्हाला हे स्किल्स मिळतील, प्रॅक्टिकल स्किल्स मिळतील तुम्हाला. स्किल्स रिक्वायर्ड फॉर रिअल वर्क आणि ॲट द सेम टाईम सम स्किल्स रिक्वायर्ड फॉर रिअल लाईफ. हो, नुसतं कामाचे स्किल नाही चालत. टीम बरोबर हॅपी कसं राहायचं, टीमला इन्स्पायर कसं करायचं, कशा पद्धतीनं मी जर बॉस झालो तर सगळ्यांना सांभाळून घ्यायचं, कशा पद्धतीनं माझं कधी ऐकलं नाही गेलं तरी पण मी शांत राहून जो डिसिजन झालाय त्या डिसिजनला सपोर्ट करायचा, हे स्किल्स लाईफमध्ये पण खूप गरजेचे आहेत. सो फर्स्ट एस स्टँड्स फॉर स्किल्स. एव्हरीबडी आय विल से अक्वायर द स्किल्स. ज्या ज्या मार्गाने शक्य होतंय, इंटरनेट असेल, ऑनलाईन ट्रेनिंग्स असतील, वेगवेगळे कोर्सेस असतील, गो अँड अक्वायर द स्किल्स. द सेकंड स्मार्टमधला एम स्टँड्स फॉर मास्टर युअर कम्युनिकेशन अँड कॉन्फिडन्स. खूप गरजेचं आहे. साधं इंटरव्ह्यूला गेलं तरी कम्युनिकेशन असलं पाहिजे. आज मी इथं उभा आहे आणि जर कम्युनिकेशन करता येत नसेल तर येस आय एम अ चार्टर्ड अकाउंटंट, नॉलेज आहे भरपूर आहे, पण ते नॉलेज जर व्यक्त करता येत नसेल तर इंटरव्ह्यूमध्ये असू देत किंवा स्टेजवरती असू देत, काय व्हॅल्यू आहे त्याला? काहीच व्हॅल्यू नाही आहे. अरे इवन क्रिकेटचे कॅप्टन होते काही आपले की ज्यांना छान बोलता येत नव्हतं, तर त्यांना प्रॉब्लेम यायचा की अरे मी कॅप्टन आहे आणि मला तिथं बोलता येत नाही. म्हणून इवन क्रिकेटमध्ये कम्युनिकेशन स्किलची गरज भासायला लागली होती. इंजमाम उल हकच्या बाबतीत पाकिस्तानचा कॅप्टन असताना बऱ्याचदा पेपरमध्ये आर्टिकल आले होते, ही इज नॉट एबल टू कम्युनिकेट प्रॉपरली, सो इट्स डाऊटफुल हाऊ ही विल रिप्रेझेंट आवर कंट्री ऑन द इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म्स. हा प्रश्न पडत होता. म्हणजे इवन स्पोर्ट्समध्येही कम्युनिकेशन गरजेचं झालंय. मग का नाही आपल्या वर्ल्डमध्ये, का नाही? सो पुढचं स्किल खूप गरजेचं आहे, ते म्हणजे कम्युनिकेशन आणि कॉन्फिडन्स. तो कधी येतो रे? खूपदा हा मला प्रश्न येतो मुलांकडून
सर कॉन्फिडन्स म्हणजे कसा डेव्हलप करायचा? कसा डेव्हलप करायचा? अगदी थोडक्यात. हॅलो, लक्ष ना. कॉन्फिडन्स कसा डेव्हलप करायचा? किती जणांना वाटतं की तुमच्यात कॉन्फिडन्सची गरज आहे अजून वाढवायची? हां, ओके. सो आय कॅन सी मेनी हँड्स हिअर. कॉन्फिडन्स काय असतो? चला एक छोट्या गोष्टीनं बघूयात कॉन्फिडन्स काय असतो. इमॅजिन करूयात तुम्ही आणि तुमचा एक मित्र आहे. त्यानं नवीन नवीन ओळख झाली आहे. त्यानं पहिल्याच दिवशी तुम्हाला 20,000 रुपये मागितले. हे मला 20,000 रुपये द्या रे. द्याल का रे? हां, नाही का? सर कॉन्फिडन्स नाही आहे त्याच्यावरती. परत देईल का? सर केस नंबर 2, त्यानं पहिल्या दिवशी 10 रुपये मागितले. हे नाही येत रे चहा प्यायला, चहा प्यायचा आहे, मला जरा 10 रुपये द्या ना. द्याल का रे? हां, पक्का देऊ, काही मोठी रिस्क नाही आहे सर. 10 रुपये दिले, त्यानं 2 दिवसांनी ते परत दिले तुम्हाला. पुढच्या वेळी त्याला 50 रुपये लागले, त्यानं परत 4 दिवसात तुम्हाला ते परत दिले. कधी त्याला इमर्जन्सी होती, त्यानं 2,000 रुपये घेतले. आता 2 वेळा त्यानं परत दिलेत म्हणले, पुढच्या वेळी कदाचित तुम्ही 2,000 द्याल त्याला, कदाचित. हां, आणि ते 2,000 त्यानं 7-8 दिवसात तुम्हाला येऊन परत दिले. असे तुमचे व्यवहार होत राहिले एखादा वर्ष, आणि मग त्यानं 20,000 मागितले. तर आता द्यायची शक्यता काय होईल तुमची? वाढेल का? वाढेल का? वाढेल. कॉन्फिडन्स आला. कॉन्फिडन्स कसा येतो? छोट्या छोट्या गोष्टीतून येतो. गाडी चालवायचा कॉन्फिडन्स कसा येईल मला? मी अगोदर कच्च्या रोडवरती चालवेल, मग हळूहळू पक्क्या रोडवर नेईल, आणि माझं 2 चुकाही होतील कदाचित गाडी चालवताना, 4 चुका होतील, पण 20 वेळा चालवल्या जर 10-15 वेळा बरोबर आली तर मला हळूहळू कॉन्फिडन्स डेव्हलप व्हायला लागतो आणि मग मी गाडी चालवायला लागतो. सेम वे कुठलेही स्किल्समध्ये कॉन्फिडन्स पाहिजे असेल, तुमच्यात जर कॉन्फिडन्स पाहिजे असेल, तर ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट खूपदा करायची. प्रॅक्टिस करून करून, चुका करून करून हळूहळू कॉन्फिडन्स येतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमच्या त्या मित्राने 10 रुपये देतो म्हणून प्रॉमिस केलं आणि ते 10 रुपये दिले नाहीत, तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल का कमी होईल त्याच्यावरचा? तसंच ज्यावेळी तुम्ही स्वतःला प्रॉमिस करताय ना की मी उद्या सकाळी 6 वाजता उठणार, छोटी गोष्ट आहे, आणि तुम्ही ज्या दिवशी उठत नाही त्यावेळी तुमच्या आतलं मन म्हणतं, साला हा मला दिलेला एक प्रॉमिस पूर्ण करू शकत नाही, हा काय आयुष्यात मोठं करणार आहे. लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही ठरवता की पुढचा महिना मी कॉलेजला रोज जाणार आहे, एक दिवस दांडी नाही मारणार, तुम्हीच ठरवलेलं प्रॉमिस, आणि ते तुम्ही नाही पूर्ण केलं की तुमचं मन म्हणतं की हा मला दिलेले प्रॉमिस पूर्ण करू शकत नाही, हा काय ग्रेट होणार आहे, आणि कॉन्फिडन्स लॅक व्हायला लागतो. जसा आपला कॉन्फिडन्स आपल्या मित्रावर डेव्हलप होतो ना, तसाच आपला कॉन्फिडन्स स्वतःवर डेव्हलप होत असतो. आणि तो कॉन्फिडन्स छोट्या छोट्या गोष्टीतूनच डेव्हलप होतो, छोट्या छोट्या. म्हणून सगळ्यांना, ज्यांना ज्यांना कॉन्फिडन्स डेव्हलप करायचा आहे ना, स्वतःला छोटे छोटे टार्गेट द्या. मला बोलता येत नाही का? ठीक आहे, आज मी क्लासमध्ये हात वर करून 2 मिनिटं बोलणार नाही, मला स्टेजची भीती वाटते, ठीक आहे, जास्त काही नाही, पण मी चान्स मिळाला तर कुणाची तर ओळख करून द्यायला 1 मिनिटं स्टेजवरती बोलीन. हळूहळू कॉन्फिडन्स वाढेल. प्रयत्न करा, रोज टार्गेट द्या. मला मॅथ्स अवघड जातंय, खूप भीती वाटते, ठीक आहे, आज 5 एक्झाम्पल सॉल्व करा, 4 चुकले हरकत नाही, 5ही चुकले हरकत नाही, उद्या पुन्हा सॉल्व करा, 1 बरोबर आला, 4 चुकले, कॉन्फिडन्स मिळवा, वा एक तरी आज बरोबर आला म्हणायला लागा स्वतःबद्दल, आणि हळूहळू कॉन्फिडन्स डेव्हलप होईल. म्हणजे पुन्हा कॉन्फिडन्ससाठी सगळ्यात मोठी की आहे ती म्हणजे प्रॅक्टिस, प्रॅक्टिस, आणि फॉलो द प्रॉमिसेस दॅट यू गिव्ह टू युअर सेल्फ. हे 2 स्किल खरंच खूप गरजेचे आहेत. आणि ह्यातला मी जेव्हा कम्युनिकेशन म्हणलं ना, मला इंग्लिश बोलता येतं आहे, हे खूप बेसिक लेवल झाली कम्युनिकेशनची, दॅट इज 0 लेवल. येत नाही आहे तर मी निगेटिव्ह आहे. बट व्हॉट इज ट्रू कम्युनिकेशन यू नो? ज्यावेळी 100 लोकांपुढं, 1000 लोकांपुढं बोलतोय, त्यांना खिळवून ठेवतोय, मला जे बोलायचं आहे ते त्यांच्या मनापर्यंत आत जातंय, त्यातनं त्यांचं लाईफ इम्प्रूव्ह होत आहे, मी माझे मेसेजेस कन्वे करून लोकांना पटवू शकतोय चांगल्या कामासाठी, दॅट इज अ ट्रू कम्युनिकेशन. आणि ती खूप पुढची स्टेज आहे. ॲक्च्युली कम्युनिकेशन त्या लेवलला झालं पाहिजे. सर माझं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह झालंय, मी लेटर छान टाईप करू शकतोय किंवा मी छान बोलू शकतोय, ओके गुड, पण ही 0 लेवल आली आत्ता, पूर्वी निगेटिव्ह होता. नाव यू शुड बी एबल टू कन्व्हिन्स पीपल. 4 लोकात गेल्यावर यू शुड बी एबल टू इम्प्रेस देम, आणि लोकांना फील झालं पाहिजे, वाव
the person seems to be very nice. Communication should be up to that level. सो बेंचमार्क तयार करा. यस, मी कुठले स्किल घेतले पाहिजेत, कम्युनिकेशन कॉन्फिडन्स मी कुठल्या लेवलपर्यंत गेलं पाहिजे आणि हे इम्प्रूव्ह करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी काय केल्या पाहिजेत, तरच. डझंट मॅटर मी नुसतं चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि मला जर बोलताच येत नाही, क्लायंटच्या पुढे गेलो तर मला भीती वाटते, इन्कम टॅक्स ऑफिसरच्या पुढे गेलो तर माझी थरथर कापायला लागतो. काय उपयोग आहे त्या डिग्रीचा? नन ऑफ यूज. सो हे स्किल्स मिळवा. एस फॉर स्किल्स, एम for mastery in communication and confidence, A for adaptability and attitudes. तिसरं स्किल्स जे रिच करिअरला गरजेचं असतं, अडॅप्टेबिलिटी. काय ही अडॅप्टेबिलिटी? अरे केवढे चेंजेस येत आहेत ह्या जगात. समबडी सेड व्हेरी ब्युटिफुली, मागच्या काही सेंचुरीज गेल्या अशा की ज्या सेंचुरीजमध्ये काही तासांचे बदल झाले. शेकडोनी शेकडो वर्ष माणूस तसाच जगत होता आणि आता काही तास आणि दिवस असे जात आहेत की ज्या तासात आणि दिवसात सेंचुरीचे बदल होत आहेत. केवढं जग बदललंय. म्हणजे शिकायला सुरुवात केलेली होती मी त्या काळ्या पाटीवर. काही जण जे माझ्या एजच्या आजूबाजूचे आहेत ते रिअलाईज करू शकतात. हे त्या काळ्या पाटीवरती पेन्सिल घेऊन लिहायला सुरुवात केली होती आणि आठवत नाही आता गेले कित्येक दिवस वहीवर लिहायचं काही काम पडलंय. सगळं कॉम्प्युटरवर काम करावं लागतं आणि कॉम्प्युटरवर पण थांबलेलं नाही. आता AI येत आहे, रोबोटिक्स येत आहेत, म्हणजे सगळ्याच गोष्टी बदलत आहेत. मी जर बदललं नाही तर स्वतःला, इफ आय कॅनॉट अडॅप्ट माय सेल्फ टू द चेंजिंग वर्ल्ड, कसं शक्य आहे? कित्येक स्टाफ माझ्याकडे जेव्हा निलयात रिक्रूट करतो सुरुवातीला म्हणतात, सर मला एवढंच काम द्या, नवीन काम दिलं तर येत नाही मला किंवा येणार नाही. अरे शिकावं लागेल. सेल्स टॅक्स गेला, GST आला, शिकावं लागेल. कॉम्प्युटर गेले, AI आला, शिकावं लागेल. AIच्या पुढचेही काही व्हर्जन्स येतील, शिकावं लागेल. यू नीड टू अडॅप्ट युअर सेल्फ. फटाफट चेंज करणं सिनेरिओनुसार. इव्हन बिझनेसमध्ये असाल तरी बरं का, नुसतंच जॉबला नाही. कोरोना आला आणि माझे एक मित्र होते, त्यांनी पटकन डिसिजन घेतला. मुंबईमधली एक कपडा शिवायची मिल त्यांनी अक्वायर केली. बंदच पडणार आहे ना तुमची, मला रेंटवर द्या तात्पुरती. आणि त्यांनी चायनावरनं काही कापडं मागून पटकन ते मास्क आणि PPT किट बनवायचे फॅक्टरी चालू करून टाकली. पटकन स्विच झाले ते आणि दे लीड द मार्केट ॲट दॅट टाइम. दे लीड द मार्केट. त्यावेळी ते मला बोलले होते, निलय आत्ता मी ह्या 2 वर्षात जो सक्सेस झालोय ना कोरोनाच्या, ओनली वन सिक्रेट, मी पटकन सिच्युएशन्सला आणि चेंजेसला अडॅप्ट केलं स्वतःला. जो अडॅप्टच नाही करत त्याचं काय झालं? नोकिया ज्या पद्धतीनं, अरे सगळं मार्केट स्मार्टफोनवरती शिफ्ट होत होतं, थोडंसं गाफील राहिलात, प्रॉब्लेम येणार, नक्की प्रॉब्लेम येणार. सो करिअरमध्ये A फॉर अडॅप्टेबिलिटी इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. सो प्लीज स्वतःला अडॅप्टेबल बनवा. अडॅप्टेबिलिटी एक मेंटल स्टेज आहे. एक मेंटल स्टेज आहे की मी रेडी आहे बदलायला आणि बदलण्यासाठी जे काही करावं लागतंय त्याला मी रेडी आहे. आणि दुसरा A फॉर ॲटिट्यूड, तो पण खूप महत्त्वाचा आहे. आय रिमेंबर माझा एक स्टुडंट आहे कौशिक हरळीकर. एकदा कौशिकला त्यावेळी एक छोटा कोर्स केलता निलयामध्ये त्यानं, CAM नावाचा, आणि कोर्स करून 6 लाखाची स्टार्टिंग सॅलरी त्याला मिळाली. हॅपी होता. 9 लाख पगार झाला त्याला वाढत दुसऱ्या वर्षापर्यंत. एकदा भेटायला आला, सर कंपनी प्रॉब्लेममध्ये आमची, गेले 6 महिने कंपनी लोकांचे पेमेंट नाही करू शकत आहे, स्टाफला सॅलरी पण अर्धी देते, स्टाफ बराचसा सोडून चालला आहे, काय करू सर? म्हणलं थँक गॉड तू पहिल्यांदा बोलायला आला. एक सांग म्हणलं, बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे हे. म्हटलं कौशिक खरंच तुला कुणी स्टार्टिंगला फक्त BCom आणि एक कोर्स एवढ्यावरती 6 लाख दिले असते का रे लगेच? तर म्हणलं कदाचित अवघड होतं. म्हणलं इजंट इट नाईस की तुझ्या कंपनीने तुला 6 लाख दिले, नंतर 1 वर्षातच तुला 9 लाखाची राईज दिली, त्यांनी सगळे पेमेंट वेळेवर दिले? हो सर. आत्ताही ते चोर आहेत? नाही सर, प्रॉब्लेम आहे त्यांना, रिअल बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आहे. म्हटलं इनफॅक्ट अशा वेळी तू स्टाफची मीटिंग घेतली पाहिजे, जे काही राहिलेत त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे की आपल्याला ज्यावेळी गरज होती त्यावेळी कंपनीनं आपल्याला सपोर्ट दिला आहे. आज जर कंपनीला गरज आहे तर आपण वाटल्यास एक्स्ट्रा टाईम वर्क करू, पण ह्या कंपनीला प्रॉफिटमध्ये आणून दाखवू. पॉसिबल आहे ना? तुमच्या वाईट वेळात कुणी तुमची साथ सोडली तर वाईट वाटतं ना, मग कंपनीच्या वाईट वेळात जर कुणी साथ सोडली तर स्टाफनी, तिथं मात्र ॲक्सेप्टेबल होईल कसं ते? आणि कौशिकनं त्या मीटिंग्स घ्यायला सुरुवात केली. लकीली असेल किंवा ह्यांच्या प्रयत्नांमुळे असेल 6 महिन्यात कंपनी पुन्हा प्रॉफिटमध्ये आली
आणि प्रॉफिटमध्ये आल्यावर कंपनीनं सगळ्यात पहिल्यांदा कौशिकला बोलवून घेतलं. कौशिक, तुझ्याकडं काही मॅनेजमेंटचे रोल्स आहेत आणि इथून पुढं तुझं पॅकेज जवळजवळ ट्रिपल होईल. हे कशामुळे झालं? ॲटिट्यूड्समुळं. एका क्षणानंतर ना स्किल्सपेक्षा ॲटिट्यूड्स मॅटर करतात, खूप मॅटर करतात. आम्ही आता कॉमर्स फील्डमध्ये काम करतो, त्याच्यामुळं मी कायम स्टुडंटला सांगतो, तू अकाउंटिंगची एंट्री छान करतोय म्हणून कुणी स्टार्टिंग सॅलरी तुला 20,000 देईल. तू म्हटलं नाही मी अजून भारी करतो बरं का अकाउंटिंगच्या एंट्री, 25,000 देईल. नाही मी अजून भारी करतो, बरं बाबा चल 30,000 घे. नाही नाही मी अजून भारी करतो. अरे काय एंट्रीवरती काय सोनं टाकतो का एंट्री करून, का चांदीची पावडर टाकतो वरती? व्हॉट यू डू? नथिंग लाईक दॅट ना. मग तिथून पुढं ग्रोथ व्हायला ना ॲटिट्यूड्स लागतात. टीम स्पिरिट, घेतलेल्या जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण करणं. आपल्या कंपनीला टीमला सांगणं, मी आहे ना जबाबदार, हे डिपार्टमेंट काहीही होणार नाही, रात्री एक्स्ट्रा गरज लागली तरी मी थांबेन ज्या ज्यावेळी गरज आहे. हे ॲटिट्यूड्स ज्यावेळी कंपनी बघते ना त्यावेळी कंपनी त्याला मॅनेजर लेवलपर्यंत वरती घेऊन जाते. सो रिच करिअर जर पाहिजे असेल ना तर तिथे ॲटिट्यूड्स लागतात. द ॲटिट्यूड ऑफ लॉयल्टी, द ॲटिट्यूड ऑफ फाइंडिंग द सोल्युशन्स. सर मला कामात प्रॉब्लेम आला म्हणून मी थांबून गेलो. अरे असं कसं चालेल? मालक असला असता तर नसती का उत्तर ओळखली तू? सॉल्युशन फाइंडिंग इज अन ॲटिट्यूड. सर हा स्टाफ खूप त्रास देतोय, मला नाही काम जमणार त्याच्याबरोबर. मालक असला तर तो काय करेल? स्टाफ हा 2 चांगला नाही म्हणून रडत बसेल का सगळ्यांना प्रेरित करायचा प्रयत्न करेल? कर ना मग तू पण, वेदर यू आर अ स्टाफ ऑर यू आर अ बॉस, डू दॅट. ते जर ॲटिट्यूड्स असतील तर ग्रोथ आहे. मी साधा प्रश्न तुम्हा सगळ्यांना विचारेन. तुमच्या कंपनीमध्ये 2 माणसं आहेत. एक माणूस आहे खूप हुशार आहे, सगळी कामं जवळजवळ 95-99% परफेक्शननी करतोय. सकाळी 9ला येणार, 6ला जाणार ठरलेल्या टाईमला, त्याची कामं करणार. दुसरं काही काम कर, नाही ते माझं काम नाही आहे, मी नाही करणार. ओके, त्याला चांगला पगार देत आहे. आणि दुसरा आहे ज्याला कामं कमी जमत आहेत, कॅपॅबिलिटी कमी आहेत त्याच्यात 10-1%, पण रात्री अपरात्री काही प्रॉब्लेम आला, रात्री 2ला येतोय, 3ला येतोय, दुपारीच त्याची कामं संपली, विचारतोय सर दुसऱ्या डिपार्टमेंटला काही काम आहे का, मी ते पण बघतो, सांगा ना मला. असा आहे तो दुसरा. पहिला खूप हुशार आहे, दुसरा कमी हुशार आहे, पण दुसऱ्याचे ॲटिट्यूड वेगळे आहेत. उद्या तुम्हाला कंपनीत एकाला मॅनेजर बनवायचं आहे, तुम्ही कुणाला चॉईस कराल रे? ह्या फर्स्टला का ह्या सेकंडला? कारण ॲटिट्यूड्स महत्त्वाचे असतात. अँड दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दॅट SMA. ए फॉर ॲडॅप्टेबिलिटी अँड ॲटिट्यूड्स. तयार करा ना तुमच्यामध्ये. हो सर हे सगळं बदलू शकतो, 100% बदलू शकतो. जर ह्या जगात वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो तर प्रत्येकाचे ॲटिट्यूड्स बदलू शकतात. जर ह्या जगात सिद्धार्थाचा गौतम बुद्ध होऊ शकतो तर प्रत्येकाचे ॲटिट्यूड्स बदलू शकतात, स्वतः प्रयत्न केले तर आणि पॉझिटिव्ह राहिला तर. सो आपण 3 स्किल बघितले. एस फॉर स्किल्स रिक्वायर्ड इन, जोरात स्किल्स रिक्वायर्ड इन वर्क और लाइफ. एम फॉर मास्टरी ऑन communication and confidence. A for adaptability and attitudes. Then R for now it is a time to take real life exposure, real life work experience. बऱ्याच एज्युकेशनमध्ये आपल्याकडे तो नाही आहे. मुलं फक्त एज्युकेशन मिळवायची घाई करतात. पण काही एज्युकेशन आहेत तुम्हाला नक्की माहिती आहेत, MBBS करताना बरोबर रिअल लाईफ जोपर्यंत तुम्ही हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत नाही, काम करत नाही, तोपर्यंत डिग्री अवॉर्ड केली जात नाही. डू यू नो दॅट? सो खरंच बाकी एज्युकेशनमध्ये नसेल ना तर तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यावर मास्टर्स करायच्या आधी एखादं वर्ष जॉब केला पाहिजे, एखादं वर्ष 2 वर्ष एक्सपोजर घेतलं पाहिजे. जेव्हा हा रिअल वर्क एक्सपोजर मिळेल किंवा असे एज्युकेशन केले पाहिजेत ज्या एज्युकेशनमध्ये तुम्हाला सिम्युलेशन टेक्निक देत आहेत, रिअल लाईफ वर्कचे प्रोजेक्ट दिले जात आहेत आणि लाईफमध्ये लागणारं रिअल वर्क तुम्ही प्रॅक्टिस करू शकताय. कारण जोपर्यंत रिअल लाईफ एक्सपिरियन्स घेत नाही तोपर्यंत रिअल लाईफला काम करायचं कसं हे कळणार नाही. मी हौदात कितीही पोहलो तरी नदीत जोपर्यंत उडी टाकणार नाही किंवा समुद्रात उडी टाकणार नाही तोपर्यंत माझं विश्व मोठं होऊच शकत नाही.
सो त्याच्यासाठी हा आर विच इज कॉल्ड ॲज रिअल लाईफ एक्सपिरियन्स इज ॲब्सोल्युटली इम्पॉर्टंट. अँड देन द लास्ट टी कम्स फॉर टेक्नॉलॉजी. ज्या पार्टमध्ये मी तुमच्याशी AI वर पण बोलेल. प्लीज ऑब्झर्व करा ही गोष्ट. पुढे एज्युकेशनला जाताना तुम्हाला हे सेशन्स सगळे ठेवले आहेत जेणेकरून तुम्ही एज्युकेशनचा डिसिजन घ्यावा. आणि तो डिसिजन घेताना नॉलेज पाहिजे तुमच्याकडे. म्हणून आज माझ्यासारख्यांचंही सेशन आहे की जे तुम्हाला गाईडलाईन देत आहे की हाऊ यू शुड चूज द कॉलेजेस. टेक्नॉलॉजी महत्त्वाची आहे का रे आता? तुम्हाला काही कामं सगळी ऑफिसमध्ये टेक्नॉलॉजीवर कमावी लागणार आहेत का मॅन्युअल आहेत आता? मग जरा विचार करा ना. तुम्ही जे ग्रॅज्युएशन जॉईन करणार आहे किती वेळ ते कॉलेज टेक्नॉलॉजीला देत आहे? म्हणजे टिपिकली कित्येक डिग्रीज मी बघतो BBA BCom सारख्या इंजिनिअरिंगमध्ये सुरुवात झाली आहे टेक्नॉलॉजी द्यायला. अरे आयुष्यभर त्या BBA झालेल्या माणसाला कॉम्प्युटरवरती कामं करायची आहेत आणि त्याला तुम्ही 3 वर्ष कॉम्प्युटरचे लेक्चर किती देता? आमच्याकडं 100 कॉम्प्युटरची लॅब आहे असे काही कॉलेज सांगतात. पण मुलं किती आहेत? 4,000 मुलं. 4,000 मुलं 100 कॉम्प्युटरवरती किती वेळ मिळेल त्यांना टेक्नॉलॉजीला? म्हणजे थोडक्यात अगदी माझ्या भाषेत खुर्चीवर बसवताय आणि घोडा चालवायला शिकवताय तुम्ही. हे टकडोक 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 कर मग घोडा कसा चालवता येईल तुला? नाही ना. घोड्यावर बसवलं पाहिजे ना तर घोडा चालवता येईल ना. टेक्नॉलॉजी शिकायची तर कशावर बसवावं लागेल? कॉम्प्युटरवर. सी तुम्ही ज्या ठिकाणी ॲडमिशन्स घेताय आर दे प्रोव्हाइडिंग दॅट टेक्नॉलॉजी ॲक्सेस टू यू? आणि तो किती वेळ देत आहेत खरंच तर टेक्नॉलॉजी शिकून होईल. नाही सर आहे 100 कॉम्प्युटरची. अरे किती मुलांमध्ये 100 कॉम्प्युटरची लॅब? बघा तिथल्या टीचर्सला ते येतंय का हे सगळं बघा. बिकॉज टेक्नॉलॉजी इज ऑफ इमेन्स इम्पॉर्टन्स नावडेज. यायलाच पाहिजे. सॉफ्टवेअर सगळी यायला पाहिजेत. कॉम्प्युटर आणि AI लेवलपर्यंत तुम्ही पोहोचला पाहिजेत. हे स्मार्ट स्किल्स जोपर्यंत स्वतःमध्ये इम्बाईब करत नाही तोपर्यंत रिच करिअर तर सोडून द्या. नाउअडेज आत्तापर्यंत आपली कॉम्पिटिशन होती माणसांबरोबर. आता जॉब कोण खायला लागले आपले? रोबोट्स आणि AI खायला लागलाय. वी हॅव टू कॉम्पीट विथ AI. सो वी नीड टू नो द टेक्नॉलॉजी मच मोर दॅन AI. आणि मग हे स्मार्ट स्किल घेतल्यावर त्याच्याबरोबर मास्टरी गरजेची आहे ते त्या AI स्किलवरती. खूप जण क्वेश्चन्स विचारतात सर AI आमचे जॉब खाईल का? AI काय करेल? हो तुम्ही जर नीट इम्प्रूव्ह झाला नाही तर कदाचित जॉब खाईल. सगळ्यांनाच संभ्रम आहेत ह्या सगळ्या बाबतीत. काय AI म्हणजे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे सर शब्द आम्हालाही माहिती आहे हो. असा साधा विचार करा ना. तुमच्या वर्गात तुमच्या शेजारी एक मुलगा आहे जो 100% मार्क मिळवतोय. सगळ्या बाबतीत परफेक्ट आहे. जगातलं काहीही विचारा. हुशार आहे तो अतिशय. तोच इंटेलिजन्स आहे ह्युमन इंटेलिजन्स. तसाच हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. सेम लाईक ह्युमन. जसं माणूस सगळी कामं करू शकतोय तसाच तो सगळी कामं करू शकतोय. दॅट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. एक मशीन आहे पण ती माणसासारखी इंटेलिजंटली किंवा कदाचित काही क्षेत्रात माणसापेक्षा बेटर इंटेलिजन्सनी काम करू शकणार आहे. त्या AI मध्ये काही टिपिकल 3 एरिया येतात बरं का. त्यातला सगळ्यात पहिल्या एरियाला म्हटलं जातं मशीन लर्निंग. काय मशीन लर्निंग? मशीनला शिकवणं. अगदी पुन्हा त्या AIला माणसासारखं ट्रीट करा. बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की स्किल्स काय घ्यायचे आहेत. सगळेच मुलं ह्याच्याकडे लक्ष द्या नक्की. माणसासारखं ट्रीट करा. तुम्हाला जर तुमच्या मुलाला किंवा तुमच्या स्टुडंटला किंवा तुमच्या धाकट्या भावाला काही शिकवायचं आहे तर कसं शिकवतो रे आपण? त्याला काही माहिती देतो, पुस्तकं वाचायला लावतो. सेम वे देर आर सम डिफरंट टेक्निक्स टू टीच अ मशीन काम कसं करायचं आहे. ह्या मशीनला जे शिकवलं जातं दॅट इज कॉल्ड ॲज मशीन लर्निंग. मला AI मध्ये पहिल्यांदा त्या मशीनला शिकवावं लागतं की तुला कशी कशी कामं करायची आहेत. सो तुम्हाला मशीन लर्निंगचं स्किल हळूहळू काळात पुढच्या नक्कीच घेतलं पाहिजे. कारण त्या मशीनला तुम्हाला इंटेलिजंट बनवायचं आहे. ती मशीन तुमचा सपोर्ट होणार आहे एक दिवस. पहिला पार्ट येतो मशीन लर्निंग. दुसरा येतो डेटा ॲनालिटिक्स किंवा डेटा सायन्स म्हटलं जातं. म्हणजे काय? स्टाफला मी एखाद्याला शिकवलं छान आणि सांगितलं आता की चल रे तुला मार्केटिंगचं काम करायचं किंवा इंजिनिअरिंगचं काम. तर त्याला मार्केटमधून डेटा घ्यावा लागेल, अनालाइज करावं लागेल की ह्या भागात 12वी झालेली किती मुलं आहेत, ग्रॅज्युएशन झालेली किती मुलं आहेत, कुठल्या भागात जाऊ मी ॲडव्हर्टाईज करू वगैरे वगैरे. त्याला डेटा घ्यावा लागेल आणि त्या डेटाचं अनालाइज करावं लागेल. सेम गोष्ट मशीनला शिकवलं गेलं पाहिजे की डेटा अनालिटिक्स कसं करायचं आणि त्या डेटापासून डिसिजन मेकिंग कसं करायचं. दॅट इज डेटा अनालिसिस अँड डेटा सायन्स.
मग त्या मशीनला एकदा कळालं की कशा पद्धतीने डेटा अनालिसिस करायचं आहे आणि निर्णय द्यायचे आहेत की ते झालं माणसासारखं हुशार. आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्रिएट झाला त्याच्यामध्ये. मग त्या क्षेत्रात तिसरं स्किल खूप महत्वाचं आहे. ते स्किल ना खूप सुंदर पद्धतीनं नारायण मूर्तींनी एकदा एका इंटरव्ह्यूत मांडलं होतं. समबडी आस्क्ड टू नारायण मूर्ती की सर, तुमच्या कंपनीतले सगळ्यात हुशार व्यक्ती तुम्ही आहात का? ही सेड, नाही, माझ्या कंपनीत काही गोल्ड मेडलिस्ट आहेत, खूप ग्रेट आहेत माझ्यापेक्षा, पण त्या बेस्टकडनं काम कसं करून घ्यायचं ह्याला मी बेस्ट आहे. म्हणून मी इन्फोसिसचा ओनर आहे, म्हणून मी इन्फोसिसचा ओनर आहे अँड दे आर वर्किंग फॉर मी. If you want to own AI, if you want to master the AI, the third part you should learn is how to get the work done from AI. कसं काम करून घ्यायचं AI कडून हे शिकलं पाहिजे. त्याला शब्द आला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. म्हणजे असे प्रॉम्प्ट द्या त्याला जेणेकरून तुम्हाला पाहिजे ते काम तो बरोबर करून देईल. हे एक नवीन सेक्शन आलं स्किल्समध्ये. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिकलं पाहिजे. बिझनेस असो किंवा जॉब असो, प्रॉम्प्ट कसे द्यायचे, त्याला काय सांगायचं की तो बरोबर काम करेल. तो इंटेलिजंट झाला, आता डेटा अनालिटिक्समध्ये झाला, मशीन लर्निंगने इंटेलिजंट झाला. आता त्याच्याकडनं काम करून घ्यायला तुम्ही शिकला पाहिजेत. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग मुलं प्रश्न विचारतात आणि बरेच जण करतात हॅलो की सर आम्ही होमवर्क वगैरे सगळा AIच्या हेल्पनी करू का? मी पुन्हा हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारेन, सर AI कडनं सगळी कामं करून घेऊ का आम्ही? I will ask one question to everybody and this is really important. Suppose क्लासमध्ये तुमच्या साईडला एक स्टुडंट आहे जो खूप परफेक्ट आहे, खूप हुशार आहे तो, आणि वर्गात शिकवताना त्यानं जर सांगितलं घाबरू नको रे, मी तुला सगळा सपोर्ट करतो, मी सगळा हेल्पला आहे तुला, तर काय कराल रे? शिकणं बंद कराल? हां, कराल बंद? का नाही? सर तो ग्रेट होईल, माझी वाट लागेल. तो ग्रेट होईल, माझी वाट लागेल, तोच सगळी कामं करत गेला तर माझ्या खोपडीत काहीच जाणार नाही. मग उद्या AI कडनं सगळी कामं करत घेतलो आणि माझा इंटेलिजन्सच डेव्हलप नाही झाला तर AI ला आपण एक वर्कर म्हणून नक्कीच वापरला पाहिजे. आपलं एक टूल म्हणून, आपलं एक हत्यार म्हणून नक्कीच वापरलं पाहिजे. पण ते वापरण्यासाठी त्या कामाचे लॉजिक्स, त्या कामाचं अंडरस्टँडिंग, क्रिएटिव्हिटी लागणारी ही सगळी डेव्हलप करायची स्वतःमध्ये, ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सर बेसिक कामं तर त्याला करू देत ना. अरे पण माणसाची क्रिएटिव्हिटी त्याच वेळी डेव्हलप होते ज्यावेळी तो पहिल्यांदा बेसिक शिकतो आणि बेसिकमधून एक्सलन्स येत 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 नवीन ट्राय करायला लागतो. मग तो जर बेसिकच शिकला नाही, तेच जर त्याने AI वर सोडून दिलं, सर होमवर्क करायचा आहे AI करेल ना, अरे ते बेसिक्स आहेत तुमचे, फंडामेंटल आहेत, ते शिका आणि मग एक दिवस एवढे एक्सलंट व्हाल की तुम्ही क्रिएटिव्हिटी करू शकाल, त्या लेवलला पोहोचू शकाल तुम्ही. आणि ती क्रिएटिव्हिटी करायला 100% AI वरती विसंबून राहू नकात. काय होईल? मी माझ्या कंपनीत पण माझ्या सो कॉल्ड इंटेलिजंट फ्रेंडवरतीच 100% डिपेंड राहिलो. तो करतोय ना, मला काही करायची गरज नाही. उद्या बॉस काय म्हणेल तेच म्हणेल, तो करतोय ना, तुझ्यावरती डिपेंड राहायची गरज नाहीये. चल तू उडलास, त्याला मी रिक्रूट करतोय. अँड दॅट इज व्हॉट हॅपनिंग टुडे. So we need to understand how to use AI for our benefit and that is really important. त्या AI कडं एक नक्कीच कॅपॅबिलिटी कायमच कमी राहणार आहे, ती म्हणजे क्रिएटिव्हिटी, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग. आणि ह्या थिंकिंगमध्ये जर आपण एक्सलंट झालोत ना, तर AIचे आपण गुलाम नाही, ते AIचे आपण मास्टर व्हायला लागू. सो अशा पद्धतीनं खरंच जर रिच करिअर पाहिजे ना, एक गोष्ट आहे माहिती आहे, कितीही सांगा जगाला खूप मोठा फरक त्याच वेळी पडतो ज्यावेळी मनापासून तुम्ही प्रेरणा घेता. हे सगळे लेक्चर्स शेवटी एका मोमेंटला जाऊन अनयुजफुल होतात. म्हणजे मी तसं जेऊर गावचा, जिथं सैराट घडला ना ते जेऊर गाव. आमच्याकडं रात्री कीर्तनं व्हायची आणि कीर्तनांमध्ये लोक यायचे, बसायचे, वा 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 महाराज लय भारी बोलले राव, कसलं भारी बोलले, चला आता बाहेर पडलो की जाऊ आणि 2 गल्लास मारू. अरे ते महाराजांनी बोललेलं इथं तर काही गेलं नाही, बाहेर आलो की काय भारी, चला 2 गल्लास मारू आता. सो तसंच ना, या कुठल्याच लेक्चरचा काही यूज नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवणार नाही किंवा त्या रिच करिअरसाठी
तुम्ही तुमच्यामध्ये फायर क्रिएट करणार नाही. देर वॉज अ जोक. लहानपणी आमच्यासाठी तो जोकच होता. नंतर कळालं हे वर्ल्ड वेगळं आहे म्हणून. एक विमान आणि एक हेलिकॉप्टर गप्पा मारत असतं. हेलिकॉप्टर विमानाला म्हणायला लागतं, अहो बघ मी किती उंचावरनं उडतो. 5,000, 10,000, 20,000 फुटावरनं मी उडतो. माझा आवाज एवढा जोरात आहे की खाली लोक घाबरतात. मी किती भारी आहे. विमान हसायला लागतं त्याला आणि विमान म्हणतं, गप्रे मी तर 30-40,000 मीटरवर पण जाऊ शकतो. कितीतरी वरती तुझ्यापेक्षा. तिथून माझा आवाज एवढा होतो की लोक झोपेतनं पण खडबडून जागे होतात. आणि तुझ्यापेक्षा डबल स्पीड आहे बरं का माझा. डबल, ट्रिपल, चौपट स्पीड आहे. तू बच्चेस रे माझ्यासमोर, बच्चेस. हेलिकॉप्टरला सांगत असतं. आणि या दोघांना ऐकत कोपऱ्यात एक रॉकेट हसत असतं. ते दोघं रॉकेटकडे बघतात आणि रॉकेटला म्हणतात, अरे भाई तू क्यों हंस रहा है? तेरे को क्या हुआ? हाँ? तो म्हणतो, क्या बोलू भाई, आप तो एकदम छोटे हो मेरे सामने. आप कुछ मीटर की बात करते हो, मैं हजारों किलोमीटर ऊपर चला जाता हूँ. आपका जो 1 घंटे का स्पीड है, मेरा 1 सेकंड का स्पीड है. तुम लोगों के सामने मैं बहुत ही ग्रेट हूँ. आणि हे दोघं त्याला विचारतात, हाँ यार सच बात है, क्या सीक्रेट क्या है, तेरे इतने बड़े सक्सेस का सीक्रेट क्या है? He says, जिसके पिछवाड़े में आग लगती है ना, उसको ही समजता है. तो त्या पिछवाड्यात आग लागावी लागते रिच करिअर करायला. ज्याच्यामध्ये जज्बा असतो ना, काहीतरी करून दाखवायचंय, तोच करू शकतो. फक्त ऐकून काहीही बदल होत नाही. तर हे सगळे स्मार्ट स्किल्स, हे नॉलेज, हे सगळं अक्वायर करावं लागेल. तर एक दिवस येईल की तुम्ही नक्की म्हणाल. एक दिन था, त्या TV9नी एक सेमिनार घेतलं होतं आणि त्या सेमिनारमध्ये पिछवाड्यात आग लागली. म्हणून आज माझं रॉकेट झालं आणि म्हणून मी करिअरमध्ये हाईटला पोहोचलोय. सो विश यू ऑल द बेस्ट की त्या हाईटवरती पोहोचाल आणि खूप खूप सक्सेसफुल व्हाल. स्मार्ट स्किल फॉलो करा, आग लावून घ्या, जज्बा ठेवा. आयुष्यात एक दिवस नक्कीच ग्रेट व्हाल हा विश्वास आम्हा सगळ्यांना आहे. थँक्यू व्हेरी मच.